खरं तर आज काल 31 मार्च रोजी महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या वतीने जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची ई-केवायसीच्या संदर्भातली मुदत ही काल 31 मार्च रोजी त्या ठिकाणी संपली। पण काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती, काही त्या संदर्भातल्या ई-केवायसीच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी, काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही ई-केवायसी करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या। ह्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत ई-केवायसी साठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती। पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली होती। त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता, त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिल पर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-केवायसी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत आहे। म्हणजे लक्षात घ्या, नवीन ई-केवायसी बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला गेला नाही। याचाच अर्थ ज्या लाडक्या बहिणींची नवीन ई-केवायसी राहून गेली त्यांना योजनेतून आता अपात्र केल्याचीच माहिती मिळत आहे। ही ई-केवायसी दुरुस्तीची शेवटची संधी असणार आहे। यामध्ये ज्या महिलांची ई-केवायसी चुकली होती त्यांनी लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या, अन्यथा तुमचे देखील योजनेचे पैसे यापुढे बंद होतील। लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन ई-केवायसीसाठी देखील एक शेवटची संधी मिळावी का? तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। तुमची ई-केवायसी झाली आहे का ते देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा। व्हिडिओ शेअर करून अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा।